श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। आज आहे 14 फेब्रुवारी, म्हणजे या दिवशी व्हॅलेंटाईन डे आलेला आहे। प्रत्येक माणूस प्रेम करतो, प्रत्येकाची प्रेम करण्याची स्टाईल सुद्धा वेगळी असते। अगदी त्याचप्रमाणे या 12 राशी प्रेमाच्या बाबतीत वेगवेगळ्या असतात। प्रत्येकाला जीवनात खरं प्रेम मिळते का? कोणत्या राशी आहेत ज्यांना जीवनात खरं प्रेम मिळतं? प्रेम हे प्रत्येक व्यक्तीसाठी महत्त्वपूर्ण असते। प्रेम ही अशी भावना आहे की आपल्याला संवेदनशील बनवते आणि एकमेकांशी जोडले जाण्याची अनुभूती देते। आणि यामध्ये प्रत्येक राशीच्या व्यक्ती खऱ्या प्रेमाचा आनंद घेऊ शकतात का? आज या व्हिडिओमध्ये आपण अशा काही राशी पाहणार आहे ज्या राशींना त्यांच्या जीवनात खरे प्रेम मिळते आणि ते प्रेम मिळवण्यात यशस्वी सुद्धा होतात। तुमची रास काय सांगते ते सुद्धा तुम्ही या व्हिडिओमध्ये नक्की पहा। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। सगळ्यात महत्त्वाची पहिली रास म्हणजे मेष रास। मेष राशीचे लोक फार प्रेमळ आणि उत्साही असतात। जीवनात खरे प्रेम शोधण्यासाठी ते नेहमी तत्पर असतात। या लोकांची बोलण्याची पद्धत अतिशय सरळ आणि स्पष्ट असते, त्यामुळे ते सहजपणे इतरांच्या मनात जागा बनवतात। मेष राशीचे लोक उत्साही आणि विश्वासू सुद्धा असतात, त्यामुळे खरे प्रेम मिळवण्यात ते यशस्वी होतात। यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे कर्क रास। कर्क राशींचे लोक अतिशय संवेदनशील असतात आणि ते त्यांच्या जोडीदाराची विशेष काळजी सुद्धा घेतात। प्रेमाला त्यांच्या जीवनात विशेष स्थान असते आणि जोडीदाराशी दृढ संबंध निर्माण करण्यासाठी ते प्रयत्नशील असतात। कर्क राशीचे लोक भावनिक असतात आणि त्यांच्या भावना समजून घेण्यात जोडीदार कृतिशील असतात, त्यामुळे कर्क राशीच्या लोकांना खरे प्रेम मिळणे सोपे जाते। यानंतरची पुढची रास आहे तुळ रास। तुळ राशीचे लोक सौंदर्य आणि रूप यांच्याकडे आकर्षित होतात। तुळ राशीचे लोक त्यांच्या जोडीदाराशी महत्त्वाकांक्षा समजून घेतात आणि जोडीदाराला निवांतपणा आणि सुखी जीवनाची अनुभूती देण्यासाठी प्रयत्नशील असतात। तुळ राशीच्या लोकांना सहकार्य आणि भागीदारीची गरज असते। तुळ राशीला समाधान आणि खरे प्रेम त्यांच्या जोडीदाराकडूनच मिळत असते। यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे सिंह रास। सिंह राशीच्या लोकांमध्ये आत्मविश्वास असतो आणि ते स्वाभिमानी सुद्धा असतात। जोडीदाराला महत्त्वपूर्ण बनवण्यासाठी त्यांना आदर देतात। सिंह राशीचे लोक जोडीदारासाठी नेहमी आवाज उठवतात आणि जोडीदाराला प्राधान्य देतात, त्यामुळे त्यांना जीवनात खरे प्रेम मिळते। जोडीदाराच्या समाधानासाठी आणि आनंदासाठी ते शक्य ते सर्व प्रयत्न सुद्धा करत असतात। यानंतरची पुढची रास आहे ती म्हणजे मीन रास। मीन राशीचे लोक अतिशय संवेदनशील, सहज आणि आदर्शवादी असतात। आपल्या जोडीदाराला काय हवे हे समजण्यात ते तरबेज असतात। आपण घेत असलेल्या काळजीची अनुभूती ते जोडीदाराला देतात। मीन राशीचे लोक आध्यात्मिक आणि रोमॅन्टिक सुद्धा असतात, त्यामुळे त्यांना खऱ्या प्रेमाचा अनुभव होतो। ते त्यांच्या जोडीदाराबद्दल आत्मीयता बनवतात, जोडीदाराबद्दल ते समर्पित असतात आणि स्थिर संबंध निर्माण करतात। खरं प्रेम हे आनंदी आणि समाधानी जीवनाचा पाया असतो। त्यामुळे तुम्ही मेष, कर्क, तूळ, सिंह आणि मीन या राशीचे असाल तर हे सर्व संकेत हेच दर्शवतात की तुम्हाला खरे प्रेम मिळेल। तुम्हाला तुमच्या भावनांचे सामर्थ्य आणि जोडीदाराच्या भावनांचं महत्त्व समजून घेतले पाहिजे आणि जोडीदारासोबत लयबद्ध आणि आत्मीयतेचे संबंध निर्माण करण्याची क्षमता तुम्ही ठेवली पाहिजे। अशा प्रकारे तुम्ही जीवनात प्रेमाचा आनंद घेऊ शकता आणि संपन्नतेच्या दृष्टीने प्रगती सुद्धा करू शकता। तर या ज्या 5 राशी आहेत तर त्यांना जीवनात खरे प्रेम मिळते आणि सोबतच खरे प्रेम मिळवण्यात ते यशस्वी सुद्धा होत असतात। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। सोबतच चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।